नीट परीक्षेचं नियंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे. फेरपरीक्षेबाबत सगळ्या घडामोडींची माहिती पंतप्रधान कार्यालयाला देण्याच्या सूचना. नीट प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरात संतापाची लाट. 21 जूनला होणाऱ्या फेरपरीक्षेसाठी केंद्र सरकारकडून उच्चस्तरीय देखरेख यंत्रणेची तयारी. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका देशभर पोहोचवण्यासाठी टपाल विभागाऐवजी हवाई दलाची मदत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एबीपी नेटवर्कला ही माहिती दिली आहे. पेपरफुटी, फेरफार अशा संभाव्य धोक्यांना रोखण्यासाठी देखरेख यंत्रणा स्थापन केली जाणार. नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे नांदेडपर्यंत. सीबीआयकडून 3 ठिकाणी झाडाझडती. काही संशयित विद्यार्थी आणि पालकांची 8 तास कसून चौकशी. यापूर्वी नांदेडमधल्या कदम कुटुंबाची देखील सीबीआयकडून चौकशी. एफडीए आयुक्त पदाचा कारभार हाती घेताच तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये. राज्यातील सगळ्या अधिकाऱ्यांना धाडी आणि जप्तीची विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश. 3 दिवसात 53 धाडी, 34 ठिकाणी कारवाई, 33 जणांना अटक. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानं भेसळविरोधी मोहीम. धाराशिवमध्ये 47,000 किमतीचा 215 किलो भेसळयुक्त खवा जप्त. राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक मोहीम. 23 ठिकाणी मोठी कारवाई. धुळ्यातील श्रीकृष्ण ट्रेडिंगमध्ये अस्वच्छ वातावरणात तयार होणाऱ्या बेसनाचा 1,40,00,000 साठा जप्त. ठाण्यात अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई. लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त, 6 जणांना अटक. ठाणे जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवली आहे. जळगावच्या धरणगाव तालुक्यामधल्या भवरखेडामध्ये भेसळयुक्त दुधाप्रकरणी अन्न आणि औषध विभागाची मोठी कारवाई. 17,500 रुपयांचा 366 लिटर दुधासह 7 लिटर पाम तेल नष्ट. आरोपीचा शोध सुरू. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू प्यायल्यानं 13 जणांचा मृत्यू. दापोडी आणि फुगेवाडीतील 8 जणांचा मृत्यू. काळेपडाळ भागात 3 आणि हडपसर भागात 2 मृत्यू. सराईत दारू विक्रेत्याला पोलिसांकडून अटक. भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर राज्यामध्ये भोंदूगिरी विरोधात मोठी कारवाई. 2.25 महिन्यामध्ये राज्यभरात 50 भोंदूबाबांविरोधात गुन्हे दाखल. सर्वाधिक 5 गुन्हे नाशिक जिल्ह्यात. बहुतांश प्रकरणांमध्ये महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप. आणि यानंतर थेट जाऊयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या बोलतायत. 4 जण हॉस्पिटल आहेत, 8 जणांना आतापर्यंत अटक झालेली आहेत. तुमचं काही दोन्ही पोलीस आयुक्तांसोबत बोलणं झालंय का? माझं पोलीस आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे. कुठल्या ठिकाणी हे तयार झालं आहे ते देखील त्यांनी शोधून काढलेलं आहे. जे काही याच्या पाठीमागचे लोक आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे. अजून काही लोक याच्यात असू शकतात, ते शोधण्याचं काम चाललेलं आहे. जे लोक आता थोडे सिरियस आहेत त्यांना मेडिकल हेल्प देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. एकूणच घटना ही अत्यंत सिरियस आहे आणि ज्या ठिकाणी हे सगळं तयार झालेलं आहे त्याच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील पोलीस शोधून काढतायत. 8 लोक अटक झाल्यात, अजून काही लोक अटक होऊ शकतात. 100% पूर्ण साखळी शोधून आणि त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल. कारण हा एक प्रकारे ही हत्याच आहे, त्यामुळे अतिशय कडक अशा प्रकारचे त्यांच्यावर कलम लावण्यात आले. यामध्ये उत्पादन शुल्क विभागासोबत जॉईंटली काही ऑपरेशन ऑलरेडी सुरू झाले. दुर्भाग्यपूर्ण घटना है सर, किस तरह के आदेश आपने दे रखे हैं पुलिस? ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है. इसमें तुरंत 8 लोगों को अरेस्ट किया गया है और कुछ लोगों को और अरेस्ट किया जा सकता है. इसके कंप्लीट इकोसिस्टम को हम लोगों ने ढूंढ कर निकाला है. हमारी पुलिस उस पर पूरे प्रकार से प्रयास कर रही है और कहाँ तक ये इकोसिस्टम फैली है इसको भी हम लोग निकाल कर और एक्साइज डिपार्टमेंट के साथ जॉइंटली हमारी पुलिस काम कर रही है. मैं ऐसा मानता हूँ कि निश्चित रूप से इसकी जड़ों तक जाकर हम इसको समाप्त करेंगे. प्राथमिक जानकारी कोई मिथेनॉल जैसा कोई विषैला प्रोडक्ट मिलाया गया था? प्राथमिक जानकारी ये मिथेनॉल जैसा ही प्रोडक्ट है जिससे माध्यम से इसको तैयार किया है, लेकिन अभी इस पर बहुत ज़्यादा बोलना ठीक नहीं. पुलिस इस पर आपको बयान देगी. कई लोगों की मौत आई है. अणू बनवणाऱ्यांचा शोध लागला. आणखी काहींचा शोध सुरू आहे. 13 जणांचा मृत्यू ही एक प्रकारे हत्याच आहे. पुणे पोलीस आयुक्तांशी या सगळ्या संदर्भात चर्चा झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे. ही विषारी दारू कुठे बनवली गेली तेही शोधलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी कडक कारवाईचे आदेश देखील दिलेले आहेत. दारूत मिथेनॉल सारखा विषारी पदार्थ असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे.
आणि यानंतर आपण बातम्यांचा वेगवान आढावा पुढे सुरू ठेवूया। ग्रामसभा सुरू असताना ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंगेंना गावातल्या जमावाकडून मारहाण। अहिल्यानगर तालुक्यातील दहिगाव ग्रामसभेतली घटना। सरकारी विहीर पाणी वापर प्रश्नावरती चर्चा सुरू असताना मागच्या योजनेतील पाईपलाईनचे शिल्लक पाईप चोरीला गेल्याचे आरोप प्रत्यारोप सुरू असताना सदस्याला मारहाण। बदलापूर पश्चिम येथील सोनिवली महावितरण कार्यालयामध्ये वाढीव वीज बिलावरून राडा। ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमधल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। पुण्याजवळच्या जेजुरी टोल नाक्यावरती रील स्टार महेश मोटेची दादागिरी। मी सामान्य माणूस नसून रील स्टार आहे, त्यामुळे माझी गाडी सोडा असं म्हणत महेश मोटेनं टोल नाक्यावरती हुज्जत घातली। ग्रामसभेत दस्तावेज न दिल्यानं संतप्त ग्रामस्थांनी भिवंडीच्या बाबगाव ग्रामपंचायत कार्यालयाला टाळं ठोकलं। ग्रामसभेमध्ये पारदर्शकता नसल्याचा ग्रामस्थांच्या शिवस्वराज्य संघर्ष संस्थेचे अध्यक्ष देवराज केणींचा आरोप, तर भ्रष्टाचार झाल्याचं सांगत संस्थेचे सचिव मयूर एकनाथ दळवींकडून निदर्शनं। वॉरंट घेऊन आलेल्या परराज्यातल्या पोलिसांवर गांजा तस्करांचा जमावाकडून तुफान दगडफेक। छत्रपती संभाजीनगरमधील चिखलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पळशी गावातली घटना। या तुफान दगडफेक आणि लाठी हल्ल्यामध्ये विशाखापट्टणमच्या पोलीस निरीक्षकांसह संपूर्ण पथक गंभीर जखमी। गडचिरोलीमध्ये पैशांच्या वादातून अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या। अल्पवयीन आरोपी मित्रानंच बादल कोसनकरची हत्या केली। जंगल परिसरात कुऱ्हाडीनं वार करत मित्राचा जीव घेतला। सोलापूरमध्ये पूर्व वैमनस्यातून मित्राचा दगडानं ठेचून खून। सोलापुरातील स्वागतनगर परिसरातील ताई चौकातली घटना। प्रथमेश गायके असं मृत तरुणाचं नाव। अजय जाधव, मन्या पप्पू गायकवाड, साहिल रहमान शेख या आरोपींना अटक। एका अल्पवयीन आरोपीचा शोध सुरू। अनैतिक संबंधातून पत्नीकडून प्रियकराच्या मदतीनं पतीची गळा दाबून हत्या। आरोपी पत्नीसह प्रियकराला बेड्या। गोंदिया शहरालगतच्या कुडवा इथली घटना। भंडाऱ्यामध्ये घरफोडी करणाऱ्या 2 अट्टल चोरांना अटक। सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा 6 लाखांचा मुद्देमाल जप्त। अभिषेक उर्फ चांडरी मंडपे आणि विधान पटले नावाच्या आरोपीला बेड्या। ट्रक चालकांच्या माध्यमातून झारखंडमधल्या दुर्गम भागातून महाराष्ट्रात अफूची मोठ्या प्रमाणात तस्करी। सिमडेगा जिल्ह्यातील भंडारटोलीमधून 1,65,00,000 रुपयांची अफू जप्त। नागपूर ग्रामीण पोलिसांच्या तपासातून धक्कादायक वास्तव समोर। ठाण्याच्या शहापुरात किन्हवली जवळच्या शीळ गावामध्ये 22 जणांना अन्नातून विषबाधा। उपचारासाठी रुग्णालयात दाखल। मयत झालेल्या व्यक्तीच्या राखाडी कार्यक्रमातील जेवणातून विषबाधा। उष्णता जास्त असल्यानं खराब होऊ नये म्हणून थंड पाण्याच्या हिंगोलीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा गलथान कारभार। रुग्णाला जमिनीवर गादी टाकून उपचार। पायाला गंभीर जखम झालेल्या एका वयोवृद्ध रुग्णाला उपचारासाठी दाखल केलं होतं। सांगलीच्या मिरजेमध्ये महापालिका दवाखान्याच्या ड्रेनेज चेंबरमध्ये मृत नवजात अर्भक आढळलंय। अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल। पोलिसांकडून तपास सुरू। तर प्रसूतीगृहात 23 मे पासून कोणतीही प्रसूती झालेली नसल्याची माहिती समोर। रायगडच्या कर्जत तालुक्यातील पेज नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या 2 तरुणांचा बुडून मृत्यू। अजय भास्कर म्हसे आणि सुनील प्रजापती अशी मृतांची नावं असून पाण्याचा अंदाज न आल्यानं ते बुडाल्याची माहिती। नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील किन्हाळा इथे गोठ्याला आग। गोठ्यासह तणसाचा ढिगही जळून खाक। वाढत्या उष्णतेमुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ। एक महत्त्वाची अपडेट हाती येते। राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची आज बैठक होतीये। संध्याकाळी 5 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होतीये। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे या बैठकीला उपस्थित राहतील अशी माहिती आहे। राजकीय विषयांसोबतच विधान परिषद निवडणुकीसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। रिक्षाचा प्रवास प्रति किलोमीटर 1 रुपया 30 पैशांनी महागणार। सीएनजीच्या वाढत्या दरांमुळे प्रवासी भाडं दरवाढ। आजपासून दरवाढ लागू होण्याची शक्यता। धुळ्यात पेट्रोल टंचाईमुळे इलेक्ट्रिक बाईक्सला पसंती। पेट्रोलसाठी तासनतास रांगेत उभं राहण्यापेक्षा इलेक्ट्रिक बाईक खरेदी करण्यास प्राधान्य। पेट्रोल डिझेलचे वाढते दर आणि महागाई विरोधात काँग्रेसकडून नागपूरमध्ये आंदोलन। नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल गुडघे पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत मोर्चाला सुरुवात।
परभणीमध्ये डिझेल साठेबाजांवर कारवाई नाही तर 15 दिवसांनंतरही जिल्ह्यातील डिझेल टंचाई कायम. डिझेल साठेबाजांवरती कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. विमानतळाच्या जमीन अधिग्रहणावरून गडचिरोलीमध्ये 4 गावातील नागरिकांचा जनगणनेवर बहिष्कार. गुरवळा, हिरापूर, विहिरगाव, चांदळा गावातील जमीन अधिग्रहणाचा GR रद्द करण्याची मागणी. अधिकाऱ्यांकडून गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न, मात्र गावकरी ठाम.